अमेरिकेने भारतावर लादलेला अतिरिक्त आयात शुल्क त्यावर लगाम घालण्यासाठी अमेरिकेतील 3 खासदारांकडून ठराव. भारताविरुद्ध बेजबाबदारपणे शुल्क आकारण्याचं धोरण प्रतिकूल. अमेरिकी काँग्रेसमध्ये ठराव. मुलुंड पक्षी उद्यानाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. मुलुंड पश्चिमेला नाहूर गाव परिसरामध्ये मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारलं जाणार. पालिकेकडून 190 कोटींचा निधी यासाठी मंजूर. वर्सोवा भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा. 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी. नुकसान भरपाई म्हणून लावण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीसंदर्भात दरवर्षी अहवाल सादर करण्याची न्यायालयाची अट. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरामध्ये 4,000 नव्या जागांना मान्यता. प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये जागांचा समावेश होण्याची सुद्धा शक्यता. उत्तर मुंबईतील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण. उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. यामध्ये मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार. डोंबिवली एमआयडीसीतील गुलाबी रस्ता प्रकरणाची दखल. दरम्यान एमआयडीसी आणि ठेकेदाराला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस. अहवालानंतर कारवाई होणार. गटारातील गाळाच्या ढिगारावर त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळे खराब रस्ता झाला होता. मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार. प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर FSI आणि TDR देण्याची सरकारची घोषणा. बदलापूर, कल्याण आणि कर्जत भागामध्ये थंडीचा कडाका वाढला. किमान तापमान 10 तर कमाल तापमान 12 अंशांवर. पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचाही हवामान खात्याचा अंदाज. मुंबई महापालिकेतर्फे 426 घरांची संगणकीय सोडत संपन्न. 373 अर्जदारांचं घरांचं स्वप्न पूर्ण. लवकरच 296 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार. बदलापुरातल्या घोरपडे चौकात भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे स्पर्श हॉस्पिटलच्या मेडिकलला आग लागल्याची घटना. सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी टळली. पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाणपूल उभारणार. दरम्यान या ठिकाणी पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी. महापालिकेच्या नियोजनावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. पीएमपी प्रवासातील त्रुटी आणि इतर समस्या डेपोला कळवल्या जाव्यात. पुणे पीएमपी अध्यक्षांच्या सूचना. पुणे फील्ड वीक नावानं पीएमपीनं सराव या ठिकाणी सुरू केलाय उपक्रम. जुन्नर तालुक्यातल्या खोडद या गावाच्या समृद्धी वामन हिची भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर नियुक्ती. समृद्धीचं गावकरी आणि नातेवाईकांकडून अभिनंदन आणि कौतुक.